ही समस्या आहे की लोकांची मानसिक आरोग्य योग्य नसल्यामुळे ती चांगल्या पद्धतीने काम करू शकत नाहीत. त्यांची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे कंपनीची पण कार्यक्षमता कमी होते, कारण लोकच कामं करतात कंपनीमध्ये किंवा कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये. याच्यासाठी काय करायचं? तर सध्या याच्याबद्दल बराच हे चालू आहे. याच्याबद्दल एक पूर्ण जगामध्ये विचार केला जातो, भारतात तितका नाही. पण कशी लोकांची मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित आपण ठेवण्यासाठी प्रयत्न करू शकतो, ह्याच्यावर जर का एखाद्या संस्थेनी, एखाद्या कंपनीनी जर खर्च केला तर त्याच्यामुळे त्यांना परतावा जो मिळणार आहे तो बऱ्यापैकी चांगला आहे. म्हणजे $1 तुम्ही जर का तुमच्या कामगारांच्या, तुमच्या कंपनीतल्या लोकांच्या मानसिक आरोग्यावर खर्च केला तर तुम्हाला त्याचा परतावा $3 मिळतो. नमस्कार, माझं नाव सुप्रिया आहे आणि ज्ञानवार्तामध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या आपल्या जगामध्ये बोनस, टॅक्सेशन, क्लायंट मीटिंग्स, डेडलाईन्स, अप्रूव्हल्स, क्लायंट प्रेझेंटेशन्स, मायक्रो मॅनेजिंग, ओव्हरटाईम, प्रेशर, स्ट्रेस या सगळ्या गोष्टी खूप कॉमन झाल्यात. आता असं झालं की आपण जगण्यासाठी काम करतो, पण जीवन कुठेतरी हरवून गेल्यासारखं वाटतं. आपण वेकेशनला जातो, आपल्याला असं वाटतं की आपल्याला ब्रेक पाहिजे, वेकेशनला जाऊया, मस्त मजा करूया. पण वेकेशनवरून परत आल्यानंतर एका आठवड्यानंतर आपण पुन्हा दुसऱ्या वेकेशनची प्लॅन करायला सुरुवात करतो, कारण ही जी लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये असं वाटतं की आपण अडकलो आहोत. आता हा वर्किंग प्रोफेशनल्सचा काय प्रॉब्लेम आहे आणि ह्या प्रॉब्लेमचे काय लेयर्स आहेत हे आज आपण या पॉडकास्टमध्ये डिस्कस करणार आहोत. तर आपण आज गप्पा मारूया डॉक्टर चिन्मय कुलकर्णी यांच्याशी. डॉक्टर चिन्मय कुलकर्णी हे एक सायकॅट्रिस्ट आहेत आणि कित्येक वर्षापासून ते वर्किंग प्रोफेशनल्सच्या प्रॉब्लेम्सना सॉल्व्ह करत आहेत. आता हे काय प्रॉब्लेम्स आहेत आणि ते किती डीपपर्यंत गेले आहेत आणि ह्याचं काय सोल्युशन आहे. ऑल्सो आपल्या ऑफिसमध्ये कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या प्रकारचे पर्सनॅलिटीज आहेत, स्पेशली मॅनेजर्स, बॉसेस, आणि त्यांच्याशी कसं डील करावं, आपली मेंटल हेल्थ सांभाळून या डिफिकल्ट बॉसेस, कलिग्स ह्यांना कसं हँडल करावं, हे चिन्मय कुलकर्णी यांनी या पॉडकास्टमध्ये शेअर केलं आहे. आता हा जो विषय आहे त्याचे खूप रेंजेस आहेत आणि लेयर्स आहेत. आमच्याकडे एवढ्या गोष्टी होत्या डिस्कस करण्यासारख्या, त्यामुळे आम्ही हा एपिसोड 2 भागामध्ये केलेला आहे. तर आज बघूया आपण मेंटल हेल्थ ऑफ वर्किंग प्रोफेशनल्सचा पार्ट 1. नमस्कार डॉक्टर चिन्मय कुलकर्णी. नमस्कार. ज्ञानवार्तामध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. धन्यवाद. कसे आहात तुम्ही? मी चांगला आहे, मजेत. सर, मग तुमची जी प्रॅक्टिस आहे ही खूप वर्षापासून आहे. किती वर्षापासून तुम्ही काम करताय? मी जवळपास 7 ते 8 वर्ष झाली आहेत माझ्या प्रॅक्टिसला. अच्छा. आता ह्या 7 ते 8 वर्षामध्ये खूप चेंजेस झालेत आपल्या सोसायटीमध्ये. तर तुमचे मेजॉरिटी पेशंट्स कुठले आहेत? माझे मेजॉरिटी पेशंट्स जे आहेत ते वर्किंग प्रोफेशनल्स साधारणपणे आहेत. त्याचबरोबर तरुण मुलं मुली जे 10वीपासून ते त्यांचं ग्रॅज्युएशन करतायत, पोस्ट ग्रॅज्युएशन करतात अशी मुलं आहेत. टीनेजर्स. त्याचबरोबर मेनली वर्किंग प्रोफेशनल जे साधारण 25 ते 55च्या दरम्यान. त्याचबरोबर काही अनेक पेशंट्स आहेत जे थोडेसे वयोवृद्ध टाईपचे आहेत, 60 आणि 80-90च्या दरम्यान ज्यांचा एज ग्रुप आहे, असेही माझे पेशंट्स आहेत. तुमच्या हिशोबाने वर्किंग प्रोफेशनल्स जे आहेत त्यांचा मेन प्रॉब्लेम काय आहे? तर वर्किंग प्रोफेशनल्सचे बरेच वेगवेगळ्या टाईपचे प्रॉब्लेम्स आहेत. आजकाल आपल्याला जे दिसून येतं ते म्हणजे की कामाशी संबंधित जो एक ताण तणाव, स्ट्रेस येतो, खूप सारं काम, त्याबरोबर एक असुरक्षितता असते की माझी नोकरी राहणार का. कारण बऱ्याच लोकांनी साधारणपणे शहरांमध्ये, मुंबईसारख्या शहरामध्ये जर तुम्ही घर घेतलं आहे तर त्याच्यासाठी एक लोन घ्यावं लागतं, होम लोन घ्यावं लागतं, त्याचे हफ्ते असतात. आणि मग कधीकधी अशा प्रकारची असुरक्षितता पण येते की माझी नोकरी गेली तर काय होईल, किंवा कधीकधी अशी नोकरी जाते. पण बऱ्याचदा आपण बघितलं की कोविडच्या वेळी वगैरे बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या. तर फायनान्शियल प्रॉब्लेम्स घरामध्ये किंवा, आणि त्याचबरोबर वर्क रिलेटेड प्रॉब्लेम्स. आता बऱ्याच हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग वगैरे या गोष्टी येतात. त्यामुळे बरेचसे अशा प्रकारची कामं आहेत जी याच्यामध्ये ते ऑटोमेटेड कम्प्युटर्स करणार आहे. तर त्यामुळे बऱ्याच लोकांना सध्या ती पण एक असुरक्षितता आहे की आज मी जे करतो आहे, आजपासून 10 वर्षांनी 15 वर्षांनी त्या कामाला साठी लोकांची गरज राहणार आहे का नाही. तर अशा प्रकारे
अनेक वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत. त्याचबरोबर आपल्या समाजामध्ये बरेच चेंजेस होत आहेत, बरेच बदल होत आहेत आणि खूप वेगाने ते बदल होत आहेत. त्यामुळे आपली पर्सनल लाईफ जी आहे ती पण कुटुंबरचना पण बदलते आहे. आणि ह्या गोष्टी सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी एका माणसाच्या मनावरती, मानसिक स्वास्थ्यावरती परिणाम करतात आणि त्याच्यातून मग वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होतात. आणि त्या सध्या त्याची संख्या बऱ्यापैकी वाढत चालली आहे आणि तशा प्रकारचे पेशंट्स बरेच येतात. वर्किंग प्रोफेशनलचा सगळ्यात मेन प्रॉब्लेम, कॉमन प्रॉब्लेम काय आहे? सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम वर्किंग प्रोफेशनल्सचा आहे स्ट्रेस, म्हणजे तणाव खूप सारा. आता ते तणावाचे वेगवेगळे प्रकार असतात. एक आहे की बऱ्याचदा खूप सारं काम असतं आणि बऱ्याचदा त्या कामाचं एक प्रेशर इतकं असतं की त्याच्यामुळे माणसाला अनेक, म्हणजे 8 तास नावासाठी असतं पण बरीच लोकांना 10 तास 11 तास काम करावं लागतं. त्याचबरोबर असंही होतं की खूप डिमांडिंग जॉब्स असतात, म्हणजे इन्व्हेस्टमेंट बँकिंग त्याच्या संबंधित काही काही माझे पेशंट्स आहेत की त्याच्यामध्ये नियम असे नाही आहेत. तुम्हाला पगार खूप मिळतो पण तुमचं काम इतकं स्ट्रेसफुल असतं की तुम्हाला कंटिन्युअसली काम करत राहावं लागतं, वेळेचं काही बंधन नाही. बऱ्याचदा कसं असतं की तुमच्या वेळा ह्या अमेरिकन टाईमप्रमाणे चालू असतात, त्यामुळे तुमचं बायोलॉजिकल क्लॉक आहे ते पण डिस्टर्ब होतं. आणि हे काम हवं म्हणजे हवंच आणि त्याच्यासाठी दिलेला वेळ खूप कमी असतो. तर त्यामुळे तुम्हाला खूप जास्त स्ट्रेस घेऊन, टेन्शन घेऊन ते काम करावं लागतं. ते काम पूर्ण झाल्यानंतरही तुम्हाला फारसा वेळ मिळत नाही की तुम्ही थोडासा आराम करावं, रिलॅक्स करावं. याच्यासाठी तुम्हाला पुढचं काम दिलं जातं. तर हा एक प्रकारचा जो ताणतणाव असतो तो तुमच्या मानसिक स्वास्थ्यावर बऱ्यापैकी परिणाम करत असतो. तर त्या तणावाला कसं सामोरं जायचं हे बऱ्याचदा लोकांना माहिती नसतं आणि त्याच्यामुळे मग असा तो ताणतणाव अनेक महिने, अनेक वर्ष चालू राहिला किंवा माणसाला डिप्रेशनसारखी समस्या येते की त्यानंतर अँक्झायटी डिसऑर्डर्ससारख्या डिसऑर्डर्स होतात. बऱ्याच लोकांना हे काम करत राहिले की अति कामामुळे एक प्रकारचा थकवा येतो, याला इंग्लिशमध्ये बर्नआउट म्हणतात. तर हे बर्नआउट जे आहे ते बऱ्याचदा असं होतं की मग त्याच्यामुळे तुमच्या काम करण्याची क्षमता तुमची जी आहे त्या क्षमतेप्रमाणे तुम्ही काम करू शकत नाही. तर मग तो थकवा जो निर्माण होतो त्याच्यामुळे मग तुम्हाला अजून एक नवीन तणाव निर्माण होतो की अरे माझ्याकडून एवढं एक्सपेक्टेड आहे करणं काम, पण ते तर आता मला करायला जमत नाही आहे. पूर्वी मी हे काम सहजपणे करायचो पण आता ते करणं मला खूप अवघड होतं आहे. मग त्यातून एक हे होतं की अरे आता मी नाही करू शकलो तर मला माझी कंपनी काढून टाकेल का, काढून टाकलं तर मग पुढे काय होणार, मला नवीन नोकरी मिळणार का, नाही मिळाली तर काय होईल, मी EMI घेतले ते कसे फेडले जातील, माझ्या मुलांच्या शाळांचं काय होणार. तर अशा पद्धतीने सततच्या भरपूर एक्स्ट्रीम अशा अतिकामामुळे जो एक तणाव निर्माण होतो त्याच्यामुळे माणसाला डिप्रेशनसारख्या समस्या, अँक्झायटी डिसऑर्डरसारख्या समस्या निर्माण होतात. काही वर्षापूर्वी सुद्धा लोक कामं करायची, घर सांभाळायची आणि आता सुद्धा तेच करतायत. मग आतामध्ये आणि आधीमध्ये काय डिफरन्स आहे? हे बर्नआउट का होत आहे? आता आणि आधीमध्ये बदल याच्यामध्ये झाला आहे. फरक असा आहे की पूर्वी आपलं आयुष्य पूर्वी 20 वर्षापूर्वी आणि आज याच्यामध्ये आपला महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तेव्हाचं आयुष्य बऱ्यापैकी संथ होतं. फोन होते लोकांकडे पण इतके पण नव्हते की सगळे कनेक्टेड नव्हते. आज सगळीच लोकं हायपर कनेक्टेड आहेत. तर त्याच्यामुळे त्याचबरोबर इंटरनेटचं पेनिट्रेशन आता खूप झालं आहे. तर त्यामुळे जवळपास सगळ्याच प्रकारच्या कामांमध्ये ह्या गोष्टी आलेल्या आहेत. पूर्वीच्या काळी समजा डॉक्टरकडे तुम्हाला जायचं आहे तर तुम्हाला फोनवरून अपॉइंटमेंट घ्यावी लागेल, जावं लागेल, बसावं लागेल. पण आजकाल बरेचसे डॉक्टर ऑनलाईन पण करतात. म्हणजे मी पण ऑनलाईन कन्सल्टेशन्स वगैरे करतो. तर आता ऑनलाईनमध्ये कसं असतं की तुम्ही एखादं काम करताय तर त्याच्यामध्ये लगेच एक्सपेक्टेशन आहे की माझा आता 11ची वेळ झाली म्हटलं माझं लगेच डॉक्टरांनी सुरू केलं पाहिजे. सो अशा पद्धतीने सगळ्याच गोष्टीचं आहे. तर पूर्वीच्या काळी सरकारी
जर का कामकाज अगदी संथ व्हायचं, पण आता तिथे पण गरज आहे की नाही तुम्ही लवकर करा, नाही तर मग लगेच लोक ईमेल करतात किंवा इकडे करतात. तर त्यामुळे एक प्रकारचं फास्ट लाईफ सगळ्यांचंच झालेलं आहे आणि त्याच्यामुळे एफिशियन्सी आपली वाढली आहे. म्हणजे पूर्वी ज्या पद्धतीने कामं व्हायची त्याच्याशी आज आपण तुलना केली तर आजची कामं भरपूर जास्त एफिशियंट आहेत सगळ्याच क्षेत्रांमध्ये. पण त्याचा एक बाय प्रॉडक्ट किंवा साईड इफेक्ट असा झाला आहे की तो तणाव वाढला आहे की मला सतत ते तर त्याच्या डेडलाईनला पोचेपर्यंत तुम्हाला मॅन्युअल लेबर एक्स्ट्रा करायला लागतं असं. हां, त्याच्यासाठी तुमच्यावर ताण आहे की सतत हे करा ते करा. आणि त्याच्याबरोबर कसं असतं की हे बर्नआउट होण्याच्या मागे 5-6 कारणं आहेत. एक कारण आहे की अनसस्टेनेबल वर्कलोड, म्हणजे अतिकामाचा ताण. एक आहे की खूपच जास्त काम आहे. म्हणजे आता हे सगळ्यांबरोबरच होतं आहे असं नाही आहे, हे काही लोकांबरोबरच होणार आहे. असं नाही की सगळीच लोकं ज्यांच्या कामामध्ये एका ऑफिसमध्ये समजा 30 लोक आहेत, 30पैकी 30 लोकांबरोबर हे होत नाही आहे. 30पैकी 3 लोकांबरोबरही होत असेल फक्त, बाकी 27 बरोबर होत नसेल, ते त्यांचं स्ट्रेस वगैरे मॅनेज करू शकत असतील. आपण बोलतोय मेनली ह्या 3 लोकांबरोबर ज्यांना त्रास होतो आहे. ठीक आहे, तर आता त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात की समजा एक खूपच अतिकाम आहे एखाद्या व्यक्तीला. समजा आता मी काही शिपिंग कंपनीच्या लोकांबरोबर पण हे केलं की जे जहाजावर असणारी जी लोकं असतात, तर त्याच्यामध्ये कसं आहे की तिथे पण खूप सारं ऑटोमेशन झालेलं आहे. त्याच्यामुळे माणसं कमी असतात जहाजावर. मोठीची मोठी 3-3 फुटबॉल स्टेडियम मावतील एवढं मोठं जहाज असतं. बापरे. पण त्याच्यामध्ये फक्त 15 ते 20 लोक असतात ओ. आणि ते 24 तासांनी काम करत असतात. म्हणजे एका वेळी तुम्ही 2 शिफ्ट जरी धरल्या तरी साधारण 10 ते 12 लोकच कामावर आहेत आणि 3 शिफ्ट झाल्या तर त्याही पेक्षा कमी 7 लोक कामावर आहेत. तर त्यावेळी कसं असतं की त्या शिफ्टचे जे कॅप्टन आहे समजा, तर त्याला बऱ्याच अशा गोष्टी करायच्या असतात की ज्या फक्त त्यालाच जमतात. इतर कोणी ती कामं करू शकेल का नाही, किंवा असेल करणारा तरी तो एखाद दुसराच माणूस असतो. तर मग त्या माणसाला खूप सारा एक अतिकामाचा अवाजवी काम येतं त्याच्यावर. हा एक प्रॉब्लेम असतो बऱ्याच ठिकाणी. म्हणजे साधारणपणे पोलिसांमध्ये पण मी हे बघितलेलं आहे की काही पोलिसांची कामं अशी आहेत की इतकं काम येतं की कधी गणपतीची मिरवणूक आहे, अजून कोणीतरी मंत्री आहे, मुख्यमंत्री पंतप्रधान येणार आहेत, त्याची काहीतरी हे आहे, त्याचबरोबर काहीतरी गुन्हेगार एकदमच झालेत, कुठे काहीतरी दंगलसारखं झालं आहे. तर अशी खूप सारी कामं आली की त्याचा एक प्रकारचा तणाव निर्माण होतो. दुसरं असतं ते म्हणजे परसिव्ड लॅक ऑफ कंट्रोल. म्हणजे मला जी कामं मिळालेली आहेत ती कामं माझ्या नियंत्रणाखाली आहेत, म्हणजे मी हे करू शकतो. हे जर आपल्याला माहिती असेल की हां ठीक आहे, ही कामं आहेत आणि ही कामं मी करू शकतो. माझ्या ऑफिसमध्ये मला अशा प्रकारचा कोड लिहायला सांगितलं आहे आणि हे कोडिंग मी करू शकतो. म्हणजे त्याच्यामुळे थोडीफार मला त्रास होईल किंवा माहिती नसेल, पण मी हे करू शकतो. हा एक प्रकारचा आत्मविश्वास आपल्यामध्ये असेल तर आपण त्या गोष्टीचा जास्त ताण घेत नाही, म्हणजे त्याचा इतका स्ट्रेस होत नाही आपल्याला. पण कधीकधी आपली कामं अशी असतात की आपल्यालाही त्याबद्दल माहिती नसतं, तर त्यामुळे लॅक ऑफ कंट्रोल असणं की फॉर एक्झाम्पल. हां, तर फॉर एक्झाम्पल हे जसं मी म्हटलं की तुम्हाला अशी कामं दिली गेली आहेत की समजा एखादी कंपनी, आता माझ्याकडे एक पेशंट आली होती की ती एका मोठ्या कन्झ्युमर बिझनेसशी रिलेटेड होती. तर तुम्हाला आता तुमचा बिझनेस एवढा वाढवायचा आहे कारण तुमचा कॉम्पिटिटर जास्त चांगला करतो आहे म्हटल्यावर तुमच्यावर प्रेशर दिलं जातं की नाही तुम्हाला हे टार्गेट आहे, हे तुम्हाला कंप्लीट करायचं. पण आता ज्या पद्धतीने गोष्टी चालू आहेत त्याच्यापेक्षा तुम्हाला जर 30% अजून बनवायचं आहे, बिझनेस करायचा आहे, तर तो कसा केला जाईल. बऱ्याचदा ह्या गोष्टी क्लिअर नसतात, तर त्याच्यामुळे एक परसिव्ड लॅक ऑफ कंट्रोल येतो. त्याच्याबरोबर तुम्हाला तुमच्या अंडर तुमच्या खाली असणारी जी माणसं आहेत त्यांनाही तुम्हाला सांभाळावं लागतं. समजा 10 जण तुमच्या हाताखाली काम करतात, 10पैकी 3 जण आजारी आहेत किंवा काही कारणाने आली नाही आहेत, तर त्यांची कामं कशी करणार. तर अशा प्रकारची जी लोकं काम करत असतात ज्याच्यामध्ये एक परसिव्ड लॅक ऑफ कंट्रोल असतो, ते पण तुमच्या बर्नआउटला एक कारणीभूत असतं. तिसरं असतं की बऱ्याचदा कसं असतं की बऱ्याच ऑफिसेसमध्ये इंटरनल पॉलिटिक्स खूप चालू असतं.
आणि हो, हा तर खूप वर्षांचा प्रॉब्लेम आहे. हा तर खूप कॉमन प्रॉब्लेम आहे. हां. आणि काही काही लोक तितकी त्या राजकारणाशी संबंधित नसतात, म्हणजे त्यांना माहिती नसतं की कसं करावं, काय करावं. आणि मी माझं काम करतोय, मी माझं काम प्रामाणिकपणे करतोय, मी माझं काम एकदम पूर्ण माझ्यामध्ये असलेली सगळी शक्ती लावून, माझी सगळी बुद्धिमत्ता लावून, आणि जे काम करणं गरजेचं आहे त्याहून चांगलं मी काम करतो. पण मला हे काय राजकारण करायची गरज पडत नाही आहे, म्हणजे करण्याची गरज पडायला नको अशी माझी अपेक्षा असते. पण कधी कधी काय होतं की तुमच्याबद्दल तुम्ही पुढे जाऊ नये म्हणून बऱ्याच त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे काहीतरी ट्रिक्स करतात. तर माझ्याकडे एक मध्ये पेशंट आली होती की ती त्या एका कंपनीमध्ये जवळपास 10-1 वर्षांपासून काम करते आहे, आणि 10 वर्ष तिचा ग्राफ नेहमी वर चढता ग्राफच होता. आणि आता मागच्या वर्षी असं झालं की एक नवीन बॉस आला. आता तो बॉस जो आहे तो दुसऱ्या कंपनीतून आलेला आहे, आणि तिच्याबद्दल त्याच्या मनात असुरक्षितता आहे की ही माझ्यापेक्षा चांगली आहे आणि ती माझ्या हाताखाली आहे. तर आता मग तो कसं राजकारण करतो की तिच्या टीममध्ये जी 7-8 लोक आहेत, तो स्वतः डायरेक्टली त्या 7-8 जणांबरोबर कॉन्टॅक्टमध्ये आहे, म्हणजे हिला बाजूला सारलं गेलं. आता हिला बाजूला सारल्या गेल्यामुळे हिच्या मनात हे आलं की अरे हे काय चालू आहे म्हणजे. आणि मला काही काही गोष्टी होत आहेत ज्या गोष्टी मला माहिती असायला हव्यात त्याही मला कळत नाही आहेत. मग काही दिवसांनी हा बॉस जो आहे तो मे बी मॅनेजमेंटला असं सांगणार ही काही कामच करत नाही, हिची काय गरज काय. तसंही 7-8 जणांबरोबर मीच बोलतोय, ह्यांच्याकडून कामं मीच करून घेतो, मी ही काय करते. गेम प्लेइंग. हां, तर हे अशा प्रकारचं पॉलिटिक्स, राजकारण बऱ्याचदा ऑफिसमध्ये होत असतं, आणि त्याचाही एक मोठा परिणाम होत असतो की मग तिच्या मनात हे आलं की आता माझी नोकरी जाणार का, कारण की हा मला तर करू देत नाही. बरं, ही असंही करू शकत नाही की तू मला काय विचारत नाही, कारण तिचा तो बॉस आहे शेवटी. सो दॅट काइंड ऑफ ज्याला आपण म्हणतो की लॅक ऑफ फेअरनेस, जे योग्य आहे, मी जे काम केलं आहे, माझ्या कामाच्या ठिकाणी जर माझ्यावर अन्याय होतो आहे अशी माझ्या मनात भावना असेल तर ती पण मला मानसिकदृष्ट्या त्रास देणारी असते. त्यानंतरचं अजून एक असतं की बऱ्याच ऑफिसेसमध्ये तुम्ही केलेल्या कामाचा योग्य मोबदला तुम्हाला दिला जात नसेल, तर त्याच्यामुळे पण माणूस बराच डिस्टर्ब होतो. म्हणजे मी एखादं काम केलं आहे आणि दुसराच कोणी, म्हणजे कधी कधी असं पण होतं की एखाद्या माणसाने खूप चांगलं काम केलं, त्या कामाचं श्रेय त्याचा बॉसच घेऊन जातो, की जसं काही तो समोरच्या मॅनेजमेंटला किंवा त्याच्या बॉसेसला असं दाखवतो मीच केलं आहे. मग ज्या माणसाने केलं आहे त्याच्यासाठी योग्य ते रिवॉर्ड्स मिळत नाही, योग्य ते त्याला मोबदला मिळत नाही त्यांनी केलेल्या कामाचं. तर हे पण एक फॅक्टर असतो. त्याच्याबरोबर कसं असतं की ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी तुमचा जर का एक सोशल सपोर्ट तुम्हाला चांगला असेल, म्हणजे तुम्हाला ऑफिसमध्ये तुमच्या चांगले मित्रमैत्रिणी आहेत किंवा ऑफिसच्या बाहेर तुमचे मित्रमैत्रिणी आहेत, तुमच्या कुटुंबीय, नातेवाईक, भावंड यांच्याबरोबर तुमचा चांगला संबंध आहे, तर ह्यापैकी बऱ्याच गोष्टी ज्या आहेत हा तणाव बऱ्यापैकी कमी होतो. पण काही काही लोक थोडीशी इंट्रोवर्ट असतात, एकलकोंडी असतात, आणि ते इतक्या सहजपणे सगळ्यांशी बोलू पण शकत नाहीत, त्यांना काय होतं ते सांगू पण शकत नाहीत. मग ते एकटा बसूनच हा विचार करत राहतात, आणि मग त्याच्यातून काही काही समस्या निर्माण होतात. आणि अजून एक आहे की मिसमॅच्ड व्हॅल्यूज अँड स्किल्स. म्हणजे समजा आता तुम्ही एखाद्या NGOसाठी काम करता, तर एखादी व्यक्ती त्या NGOसाठी काम करण्यासाठी मोठ्या एका प्रकारचं मनामध्ये एक इमेज घेऊन येते की हां, या ठिकाणी जाणार आणि या लोकांसाठी मी काम करणार. आणि मग नंतर काही दिवसांनी त्या व्यक्तीच्या असं लक्षात येतं की अरे हे तर फक्त दिखावा आहे, ही लोक पैसे घेत आहेत, बऱ्याच देणग्या, त्यापैकी एक 20-30% ॲक्च्युअलमध्ये लावत आहेत, बाकी सगळं स्वतःकडे ठेवत आहेत. तर मग त्या व्हॅल्यूज किंवा त्याची जी मूल्य किंवा कौशल्य आहेत ती जर न जुळणारी असतील तुमची आणि तुमच्या कामाची, तर मग ती पण बऱ्याचदा तुम्हाला मानसिकदृष्ट्या
तणाव निर्माण करणाऱ्या असू शकतात. तुम्ही म्हणालात की बर्नआउट हा एक मेन प्रॉब्लेम आहे, पण ह्या बर्नआउटमुळे आणखीन काय त्रास होतात? ह्या बर्नआउटमुळे बरेचसे शारीरिक आणि मानसिक त्रास होऊ शकतात. बऱ्याचदा कसं असतं की अ, आता एक त्याच्या मागची थोडीशी मी एक बायोलॉजी सांगतो की आपण जेव्हा स्ट्रेसमध्ये जातो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये किंवा शरीरामध्ये कॉर्टिसॉल नावाचं एक रसायन अ, निर्माण केलं जातं. हे कॉर्टिसॉलचं काम एका टेम्पररी बेसिसवर आहे की ते तुमच्याकडून जास्त काम करून घेतं बेसिकली. म्हणजे तुमच्या शरीरामधल्या तुमच्या मसल्सला जास्त रक्तपुरवठा केला जातो, तुमचं हार्ट जास्त पंप करायला लागतं, ब्लड वगैरे. तर हे म्हणजे असं आहे की आपण एखाद्या मोठ्या समस्येमध्ये असू तर त्याच्यामध्ये हे कॉर्टिसॉल आपल्याला त्या समस्येतून बाहेर काढण्यासाठी काम करतं, असं आपण छोटंसं धरूयात. पण जेव्हा आपण ह्या अनेक महिने अनेक वर्ष जेव्हा या कॉर्टिसॉलचं सिक्रेशन कंटिन्युअसली इलिव्हेटेड असतं, तर मग ते कॉर्टिसॉल जे आहे ते तुमच्या बऱ्याचशा शरीराच्या भागांवरना मध्ये काही त्रास निर्माण करतं. म्हणून अनेक स्ट्रेसमुळे अनेक शारीरिक आणि मानसिक त्रास होऊ शकतात. म्हणजे काय की डायबिटीज बऱ्याच लोकांचं वाढलेलं असतं, किंवा ब्लड प्रेशरसारखे आजार होऊ शकतात, हार्टचे आजार होऊ शकतात. काही लोकांची इम्युनिटी कमी होते. खूप जास्त स्ट्रेस बर्नआउटमुळे सारखं ते आजारी पडायला लागतात. कधी सर्दी झाली आहे, कधी खोकला झाला आहे, कधी पोट दुखतं आहे, असं काहीतरी इम्युनिटी कमी होते शरीराची, रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यानंतर काही लोकांना स्किनचे काही त्रास होतात, काही लोकांना डोकेदुखीचे त्रास व्हायला लागतात, काही लोकांना सेक्शुअल प्रॉब्लेम्स निर्माण होतात. त्याचबरोबर बऱ्याच लोकांना मानसिक त्रासही सुरू होतात. म्हणजे डिप्रेशनसारखा आजार खूप कॉमनली बघितला जातो ह्या अशा टाईपच्या बर्नआउटमुळे. किंवा अँक्झायटी डिसऑर्डर, म्हणजे खूप जास्त भीती वाटणं एखाद्या गोष्टीवर, खूप भयगंड प्रचंड अशी भीती वाटणं की काय होईल, जमेल का नाही, होईल का नाही. जेव्हा लॉजिकली रॅशनली विचार केला तर हे सहज जमेल अशी गोष्ट असते, पण खूप जास्त भीती वाटायला लागते. तर काही लोकांची झोप उडते. खूप साऱ्या स्ट्रेसमुळे चांगली झोप लागत नाही. चांगली झोप न लागल्यामुळे मग बऱ्याच लोकांची थोडीशी काम करण्याची क्षमता जी असते, कार्यक्षमता थोडी कमी झाल्यासारखं होतं. बरेच पेशंट्स माझ्याकडे येतात आणि म्हणतात की मी पूर्वी इतका व्यवस्थित सगळं काम करायचो आणि इतकं फास्ट काम करायचो, पण आता मला असं वाटतं की मी विसरतो आहे गोष्टी, माझं लक्षच लागत नाही आहे, माझं मीटिंग चालू आहे तर माझ्या मनात काहीतरी वेगळंच चालू असतं, आणि एखादं काम पूर्वी मी जे 2 दिवसात करायचो त्याला आता मला 5 दिवस लागत आहेत. तर ह्याला एक मेंटल हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम्स जे आहेत, मानसिक आरोग्याचे प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यामुळे बरेचशा अशा समस्या निर्माण होतात की ज्याच्यामुळे एक म्हणजे तुमच्या बाजूनी प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करू शकत नाही, किंवा तुम्हाला जे अपेक्षित आहे तुमच्याकडून ते काम तुम्ही करू शकत नाही. आणि ते काम करू शकत नाही म्हणून तुम्ही ज्या संस्थेमध्ये काम करता, तुम्ही ज्या कंपनीत काम करता, त्याला ते काम करून घेण्यासाठी एक तर जास्त वेळ लागतो, किंवा मग जास्त रिसोर्सेस लागतात. तसे डबल प्रॉब्लेम आहे त्याच्यात. तर आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी असं म्हटलं आहे की मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे जे काही कार्यक्षमता कमी होते लोकांची किंवा कंपनींची किंवा इतर संस्थांची, त्याच्यामुळे जगाला $1 ट्रिलियन पर इयर एवढा फटका बसतो. बापरे. हां, म्हणजे 1 ट्रिलियन. आता भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती साधारण $3 ट्रिलियन आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की फक्त मानसिक आरोग्याच्या समस्यांमुळे कामाशी संबंधित जो एक लॉस्ट इकॉनॉमी, म्हणजे इकॉनॉमी म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमी जी आहे, जागतिक अर्थव्यवस्थेच्या $1 ट्रिलियन हा दरवर्षी लोकांच्या मानसिक आरोग्यामुळे होणाऱ्या लॉस्ट प्रॉडक्टिव्हिटीचा खर्च आहे. अच्छा. ठीक आहे.
आता ही जी एक कार्यक्षमता आहे माणसाची किंवा एखाद्या कंपनीची किंवा एखाद्या बिझनेसची, तर त्याच्यामध्ये 2 प्रकारे प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात. पहिली समस्या असते ती म्हणजे ॲब्सेंटिझम म्हणजे गैरहजर राहणं. म्हणजे समजा फिजिकली गैरहजर, म्हणजे समजा आज मला बरं वाटत नाही, आज मला खूपच लो वाटतं आहे, तर मी कंपनीला फोन करतो की मी आज येऊ शकत नाही आणि मी जात नाही. ह्याला म्हणतात ॲब्सेंटिझम, गैरहजर राहणं. पण हा प्रॉब्लेम जो आहे तो फक्त साधारण 19%, म्हणजे ह्या $1 ट्रिलियन पैकी 19% पैसा हा अशामुळे वाया जातो. पण राहिलेला 81% पैसा जो आहे ती समस्या त्याहून मोठी आहे, आणि ती समस्या आहे त्याला म्हणतात प्रेझेंटिझम. म्हणजे तुम्ही कामावर जाताय पण तुम्ही काम चांगल्या पद्धतीने करू शकत नाही. तुमची जी क्षमता आहे त्या क्षमतेप्रमाणे तुम्ही काम करू शकत नाही. म्हणजे पूर्वी मला एखादं काम करायला 2 दिवस लागत होते, तर आता तेच काम पूर्ण करायला मला 5 दिवस लागतात. तर दिस इज कॉल्ड ॲज प्रेझेंटिझम. आणि हा 81% पैसा जो जागतिक अर्थव्यवस्थेतून मानसिक समस्यांमुळे वाया जातोय तो ह्या प्रेझेंटिझममुळे जातोय. म्हणजे फिजिकली लोक आहेत पण मेंटली ॲब्सेंट आहेत. मेंटली ॲब्सेंट नाही आहेत, त्यांची जी क्षमता आहे त्या क्षमतेप्रमाणे ते काम करू शकत नाही. प्रोडक्टिव्हिटी कमी होते, त्यांची वर्क प्रोडक्टिव्हिटी कमी होते, म्हणजे बिकॉज ऑफ मेंटल प्रेशर, स्ट्रेस, मेंटल प्रॉब्लेम्स जमल्यामुळे. WHO मागच्या वर्षी मेंटल हेल्थ ॲट वर्क प्लेस ही त्यांची एक वर्षाची एक थीम असते, तर ती ठेवली होती. कारण ते खूप महत्त्वाचं आहे की तुमच्या आता ह्याचा उपाय काय. बेसिकली जर ही समस्या आहे की लोकांची मानसिक आरोग्य योग्य नसल्यामुळे ती चांगल्या पद्धतीने काम करू शकत नाहीत, त्यांची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे कंपनीची पण कार्यक्षमता कमी होते, कारण लोकच काम करतात कंपनीमध्ये किंवा कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये. तर हे याच्यासाठी काय करायचं, तर सध्या याच्याबद्दल बराच हे चालू आहे. याच्याबद्दल एक पूर्ण जगामध्ये विचार केला जातो, भारतात तितका नाही. पण कशी लोकांची मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित आपण ठेवण्यासाठी प्रयत्न करू शकतो, ह्याच्यावर जर का एखाद्या संस्थेनी, एखाद्या कंपनीनी जर खर्च केला तर त्याच्यामुळे त्यांना परतावा जो मिळणार आहे तो बऱ्यापैकी चांगला आहे. म्हणजे $1 तुम्ही जर का तुमच्या कामगारांच्या, तुमच्या कंपनीतल्या लोकांच्या मानसिक आरोग्यावर खर्च केला तर तुम्हाला त्याचा परतावा $3 मिळतो, असं एक ढोबळ असं अनुमान आहे. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे काम केलं जातं. एक आहे की तुम्ही तुमच्या कामगारांसाठी, तुमच्या कंपनीत काम करणाऱ्या लोकांसाठी एक प्रकारची एक व्यवस्था बनवून द्या. म्हणजे आता काही अशा कंपन्या आहेत की ते एक प्रकारचा एक अशी सुविधा देतात की तुम्हाला जर का त्रास होत असेल तर आपल्याकडे ही एक सायकोलॉजिस्ट ठेवतात किंवा एखाद्या सायकॅट्रिस्टची अटॅचमेंट ठेवतात की तुम्हाला काही त्रास होत असेल अशा प्रकारचा तर तुम्ही ही सुविधा घेऊ शकता, तुम्ही मदत घेऊ शकता, तुम्ही स्वतःला याच्यातून बाहेर काढा. म्हणजे आमच्यासारख्या सायकॅट्रिस्ट गोळ्या देतात किंवा काही समुपदेशन करतात. ह्याचा फायदा घेऊन तुम्ही या तुमच्या मानसिक आरोग्याच्या समस्येतून लवकर बाहेर या, म्हणजे तुम्ही चांगलं काम करू शकाल, जे तुमच्यासाठी चांगलं असेल आणि जे कंपनीसाठी पण चांगलं असेल. सो एक आहे की आपण वैयक्तिक पातळीवर ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू. ते म्हणजे आजकाल ते गरजेचं होत चाललं. म्हणजे आजपासून 5 वर्षांनी जवळपास सगळ्याच कंपन्यांना याचं एक महत्त्व कळून येईल आणि सगळ्यांनाच ह्याच्यावरती काम करावं लागेल. किंवा तुम्हाला काही त्रास होत असेल तर ते तुम्ही सहज म्हणजे स्वतःहून ते सहन करत नका राहू, आपण ह्याची तुम्हाला याच्यात मदत करू. म्हणजे आजकाल सगळ्याच कंपन्यांमध्ये वर्षातून एक सगळं हेल्थ चेकअप केलं जातं की ब्लड द्या, एक्सरे काढा किंवा ECG काढा आणि तुमचं आरोग्य व्यवस्थित आहे का, किंवा तुम्हाला काही त्रास असेल, तुमची समजा शुगर खूप जास्त होते तर त्याच्यामुळे तुमच्या कार्यक्षमतेवर फरक पडू शकतो. म्हणून आजकाल सगळ्याच कंपन्या तुमच्या हेल्थ चेकअप्स ॲटलिस्ट एकदा तरी करायला लावतात आणि त्याच्यासाठी कंपनी खर्च करते किंवा एखादी ऑर्गनायझेशन खर्च करते. तर तसंच मेंटल हेल्थशी रिलेटेड पण तुम्ही जर सुविधा तुमच्या कर्मचाऱ्यांना दिल्या तर त्याच्यातून तुम्हाला चांगला फायदा होतो. हे आता खूप क्लिअर झालं आहे. आणि आजकाल म्हणजे
जे विकसित देश आहेत त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी सर्व ठिकाणी अशा प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. पण याहून मोठी एक गोष्ट केली जाऊ शकते की जी जास्त चांगली आहे, ती म्हणजे तुमचं जी एक वर्क कल्चर आहे, तुमची जी एक तुमच्या ऑफिसची जी एक एन्व्हायरमेंट आहे, वर्क एन्व्हायरमेंट आहे किंवा वर्क कल्चर आहे, त्याच्यावर तुम्ही जर काम केलं तर दॅट इज बेस्ट असं मानलं जातं. कारण की कसं आहे की तुमचं वर्क कल्चर जर चांगलं असेल आणि तुम्ही जर हे ॲक्सेप्ट करत असाल की ठीक आहे, लोकांना हे या अशा मानसिक समस्या, डिप्रेशन, अँझायटी, OCD ह्याच्यासारख्या मानसिक आजार होऊ शकतात आणि ते झालं तर काही मोठा प्रॉब्लेम नाही आहे, याची पण एक ट्रीटमेंट घेतली जाऊ शकते, याचं पण एक समुपदेशनातून तुम्ही त्याच्यातून बाहेर येऊ शकता. तर हे जर केलं तर तुमच्या कंपनीला किंवा तुमच्या ऑर्गनायझेशनला त्याच्यातून बरेच फायदे होतात. तर ते वर्क कल्चरवर काम करणं म्हणजे हे जे 5-6 आपण बर्नआउटच्या समस्या डिस्कस केल्या थोड्या वेळापूर्वी, त्याच्यावर जर तुम्ही काम केलं की अशा पद्धतीने असे काही सॅडिस्टिक बॉसेस असतात की जे मुद्दाम त्रास द्यायला त्यांच्या हे करतात किंवा अशा प्रकारे पॉलिटिक्स केलं जातं, किंवा काही ठिकाणी कसं असतं की खूपच एक निगेटिव्ह ॲटिट्यूड असतं की काही लोकांना असं वाटत असतं की मानसिक आरोग्याच्या समस्या काही निर्माण झाल्या म्हणजे तो माणूस गेला, त्याच्यातून काही आपण अपेक्षा ठेवू शकत नाही, त्याला काढून टाका लवकरात लवकर. तर अशा पद्धतीची जर का तुमची एक तुमच्या ऑफिसमधली जर का एक कार्यशैली अशी असेल तर मग लोकही तुम्हाला सांगणार नाहीत की आम्हाला असा त्रास आहे. ह्याच्या उलटं जर असेल की तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या ऑफिसचं एक कल्चर बनवलं की ठीक आहे, असे प्रॉब्लेम सगळ्यांना होत असतात, कधी ना कधी भरपूर लोकांना या समस्या येऊ शकतात आणि याला उपायही आहे. म्हणजे हे जे आपण मगाशी $1 ट्रिलियन हे केलं, तर हे जर प्रॉपरली तुम्ही हे मॅनेज केलं तर 90% हा जो वाया जाणारा पैसा आहे तो तुम्ही वाचू शकता, असंही त्या स्टडीमध्ये 90%पर्यंत. कारण की ट्रीटमेंट हेल्प होत असेल तर त्याच्यामुळे तुम्ही जर का तुमच्या कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीने ट्रीटमेंट अवेलेबल करून दिली किंवा ओपन ॲटिट्यूड ठेवलं की तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही येऊन सांगा, आम्ही त्याला, म्हणजे समजा एखाद्या माणसाला काही ॲक्सिडेंट झाला आणि त्याचा पाय फ्रॅक्चर झाला किंवा काही हॉस्पिटलाइज व्हावं लागलं, 15 दिवस 20 दिवस तो आला नाही हॉस्पिटलाइज असल्यामुळे, कारण की त्याला ॲक्सिडेंट झाल्यामुळे, तर साधारणपणे सगळ्याच कंपन्या म्हणतील ठीक आहे, होत असतं असं, तू बरा हो, आम्ही अजून 10 दिवस तुला सुट्टी देतो, 10 दिवसांनी तू, म्हणजे 20 दिवसांनी तू परत ये. पण हे सेम ॲटिट्यूड बऱ्याचदा त्यांच्या मानसिक समस्यांशी रिलेटेड प्रॉब्लेममध्ये नसतं. तर ते जर का तुम्ही द्यायला लागला तर त्याचा अशा पद्धतीने त्या कंपन्यांना फायदा होत असतो. हा आमचा एपिसोड जर तुम्हाला आवडला आणि तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं तर आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा. आम्ही अशाच नवीन एक्सपर्ट्सबरोबर दर आठवड्याला गप्पा मारणार आहोत, त्यामुळे आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं काही फीडबॅक आहे, सजेशन आहे, हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर मग भेटूया पुढच्या आठवड्यात अशाच एका इंटरेस्टिंग एक्सपर्टबरोबर. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.